सापाचा रेस्क्यू विहिरीत पडलेला 3 परस पाण्यामध्ये सापाचा रेस्क्यू आम्ही करत आहोत. तुम्ही पाहताय आम्ही हा साप धरला. अजून एक दुसरा खाली आहे. पलीकडे घे. फेकू नको. आज्यात मांड. तो मध्ये उडी मारील. अगदी अस्सल नाग आहे. तुम्ही पाहू शकताय. मी आणखीन झूम करायचा प्रयत्न करतोय पण हा मी आणि माझ्या मित्रांनी डेंजर डेअरिंग करून अस्सल नाग हा नाग आम्ही विहिरीतून बाहेर काढतो. त्याला जीवदान देतोय. घे पलीकडं. भयंकर रिस्की काम आहे. जोरात. यस. बघा हा नागराज. अतिशय सुंदररित्या हा नाग आम्ही विहिरीतून काढलेला आहे. तुम्ही पाहताय आम्ही हा गोणीमध्ये ह्याला टाकलेलं होतं. बघतोय तो माझ्याकडे. त्यांची हिंमत लागत नव्हती पण हिमतीला मी धीर दिला आणि हा साप आम्ही जवळपास 5.5 पावणे 6 फूट लांबीचा आहे. अजस्त्र त्याची फणा आहे आणि त्यांनी फुटकार टाकले होते मग अशी विहिरीत. तुम्ही ऐकले असतील तर ऐकायला तुम्हाला आवाज असतं. बरं आहे. अतिशय गंभीर परिस्थितीत आहे. थकलेला आहे. घाबरतोय. त्याचे डोळे माझ्याकडे आहेत. दुसरे लोक आले होते त्यांनी ह्याला दगड मारून मारून ठेवणीवरून खाली पाठवलं होतं. थोडेसे जायबंदी होते. मी त्यांना दम देऊन तिथून बाजूला काढून दिलं आणि म्हणलं हा वन्यजीव मला वाचवायचा. अजून ह्याचा जोडीदार दुसरा एक खाली आहे. त्यालाही मी बाहेर काढणार आहे. फक्त ह्याच्यासाठी मर्द नंदेव तानाजी असल्यामुळे हे शक्य होत आहे. हे एकट्याचं काम नाही. जय हो. प्राणी जगले तर आपण जगूत. हा सृष्टीचा नियम आहे. मी आता ह्याला रेस्क्यू करतोय. दे सोडून त्याला. उचला. त्याला ओढ्याच्या कडेला घ्या. घाबरू नका. तो आपल्या अंगावर येत नाही. त्याला आपल्यापासून लांब जायचं आहे. जाऊ द्यात. हा बरोबर तुम्ही बाजूला. हे बघा हाच तो अजस्त्र नाग माझ्याकडे बघतोय. त्याला गुड बाय करतोय आम्ही आणि त्याने आता जावं त्याच्या राज्यात. जा भाऊ जा. तुम्ही पाहताय हा नाग आहे का नाही. तुम्ही म्हणताल हे धामण किंवा विरोधा असेल तर अशातला नाही. त्याला आनंद झालाय का आमची भीती वाटते कळत नाहीये. कदाचित त्याला असं वाटतंय की हे आता मला वर आणल्यावर मारतील. पण शिवशंकराच्या गळ्यातला हा आणि श्री गणेशाच्या पोटाला बांधलेला हा. ह्याला मारण्याचा धीर आम्हाला होत नाही. हिंमत भरपूर आहे पण ह्याला मी सोडणार म्हणजे सोडणार. 100% सोडणार. बघा त्याचा आवाज तुम्हाला जर ऐकायचा असेल तर थोडीशी काठी घे. थोडी काठी घे. त्याचा फुटकार तुम्हाला ऐकवतो. चिडलेला भिन्नापेक्षा तो घाबरलेला जास्त आहे. त्याचे डोळे जर तुम्ही पाहिले तर अतिशय भयंकर आहेत. हा रात्री 2 दिवसापासून हा पाण्यात पडलेला आहे तरी त्याच्यामध्ये तेवढाच जल्लादपणा आहे. खूप सुंदर. बघा तो मी जिथे जातोय तिथे तो पाहतोय. इच्छा एकच आहे की त्याने परत विहिरीकडे जाऊ नये म्हणून मी त्याला बाजूला करतोय. हे दोन नाग आहेत. नर मादी आहेत का कसे माहीत नाही. किंवा तो दुसऱ्या जोडीदाराची वाट बघत असेल. ज्यांनी काढलंय त्याच्याकडे तो बघतोय. सामान्यतः ग्रामीण भागामध्ये असं असतं की ज्यांनी पाहिलंय सापाने ज्याला पाहिलंय तो त्याचा पिछा पुरवतो. तसं काही नसतं. त्याचा मेंदू आपल्या इतका तल्लक नसतो. आणि आता मी त्याला जायला लावतो.